राजकीय नेते जिथे नदीच नाही तिथे पूल बांधण्यासाठी उतावीळ असतात असं म्हटलं जातं। असाच प्रकार घडलाय मीरा भाईंदरमध्ये। मीरा भाईंदरमध्ये सध्या हनुमान मंदिराचा वाद चांगलाच पेटलेला आहे। हनुमान मंदिर हटवण्यावरून नवं बांधण्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसे आमने सामने आलेले आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीरामचे हे नारे दिले जात आहेत ते भाईंदर पूर्वेला असलेल्या हनुमान मंदिरात। या हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं। मंदिरावरून वाद सुरू झाले की महाआरतीचं आयोजन केलं जातं असं इतिहास सांगतो। भाईंदरमध्ये सुद्धा असंच झालंय। भाईंदर पूर्वेला बीपी रोडवरच्या श्याम भवन इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे। या इमारतीला लागून असलेल्या खासगी जागेमध्ये हनुमान मंदिर आहे। इमारत धोकादायक असल्यानं तोडण्यात आली आहे। आता हे हनुमान मंदिरही तोडण्यात येणार आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता दुकानाचे गाळे बांधण्यासाठी मंदिर तोडत असतील तर ते होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञाच प्रताप सरनाईक यांनी केली आहे। त्यासाठीच प्रताप सरनाईक यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं। त्यांना जर काही बिल्डिंग बनवायची असेल आणि मोठं टॉवर उभारायचं असेल तर त्याने एक चांगला अद्यावत मस्तपैकी हे जे मंदिर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आकाराचं मंदिर चांगलं मार्बलचं वगैरे बनवावं, आधी मंदिर बनवावं, अधिकृतरित्या त्याची परमिशन महापालिकेकडनं घ्यावी, सर्व मूर्त्यांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करावी आणि नंतर जर त्याला अडचण येत असेल तर तोडावं। पण आता लगेच या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यासाठी जर मंदिर तोडत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही। प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपांनंतर नरेंद्र मेहता यांनीही पलटवार केलाय। सरनाईक यांची पापं जास्त झाली आहेत म्हणून त्यांनी महाआरती घेतली असा प्रत्यारोप मेहता यांनी केलाय। विद्यमान आमदार प्रताप सरनाईक सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू। सगळं बघा, सगळे राजकारण आणि रोटी शेकायला आले। खाली रोटी राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी ते खाली अननेसरी यायचं, आरती करायचं, झंडे लावायचं। अरे काय संबंध आहे? ते सोसायटीवाले ते बघून घेतील ना हप्त्यात त्यांना काय करायचंय, कसं करायचंय। पण उगाच काहीतरी करायचं, बातम्या करायची, महाआरती करायची, लोकांना जमवायचं, हे सगळं नौटंकी होती। हनुमान मंदिरावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वाद पेटला असताना मनसेनं सुद्धा यामध्ये उडी घेतली। हनुमान मंदिर वाचवा असं म्हणत मनसेनं महाआरतीचं आयोजन केलं होतं। आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे की या ठिकाणी मंदिर आहे ना, हे हनुमान मंदिर या ठिकाणी आबादित राहायला पाहिजे। ह्याच्यामध्ये कुठलाच तेढ निर्माण होता कामा नये। स्थानिक आमदार आहे, त्यांचं कर्तव्य आहे की जनतेबरोबर त्यांनी उभं राहायला पाहिजे। श्याम भवन या इमारतीचं आणि मंदिराच्या जागेचे मालक मधु शर्मा यांनी हे सगळे आरोप प्रत्यारोप फेटाळलेत। इथे नव्या इमारतीसह मंदिर सुद्धा नव्याने बांधण्यात येणार आहे। प्लीज, ऐसा कुछ भी नहीं है। नरेंद्र भाई मंदिर बनाने वाले हैं, बनने वाले हैं, तोड़ने वाले नहीं हैं। भव्य तो नहीं बनेगा, जो कम से कम जो मंदिर की जो वेशभूषा है, जो सोसाइटी डिसाइड करेगी उतना बनाएंगे हम लोग मंदिर। इमारत आणि हनुमान मंदिर नव्याने बांधणार याची माहिती सगळ्या राजकीय पक्षांनाही आधीच देण्यात आली। मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विनाकारण वाद पेटून जो तो आपल्या राजकीय पोळ्या भाजायला लागलाय। मनोज सातवी, NDTV मराठी, मीरा भाईंदर।